नमस्कार. आजच्या व्हिडिओत आपण सारीपाट जो एक अतिशय प्राचीन आणि पारंपरिक भारतीय बैठे व सांघिक खेळांपैकी एक आहे. या खेळाला वेगवेगळ्या प्रांतांमध्ये पचीसी, चौपड, चौसार किंवा सोंगट्यांचा खेळ अशा विविध नावांनी ओळखले जाते. हा खेळ महाभारत आणि इतर पौराणिक कथांमध्ये द्यूत या नावानेही उल्लेखलेला आढळतो, ज्यामुळे याचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे. हा खेळ क्रॉस आणि सर्कल बोर्ड गेम या प्रकारात सुद्धा मोडतो, जो लुडो खेळाचा मूळ आधार मानला जातो. हा खेळ साधारणपणे 2 ते 4 लोक खेळू शकतात. 4 खेळाडू असल्यास ते 2 संघांमध्ये विभागले जातात. या खेळासाठी लागणारे साहित्य पाहूया. पहिल्यांदा लागतो पट. सारीपाटाचा पट हा जाड कापडाचा किंवा नक्षीदार विणलेल्या कपड्याचा असतो. तो अधिक चिन्हाप्रमाणे सममिती असलेला क्रॉस आकाराचा असतो, म्हणजेच इंग्रजीमध्ये क्रुसिफॉर्म म्हणतात. याच्या मध्यभागी एक मोठे चौरस घर असते, जिथून खेळ सुरू होतो आणि संपतो. पटाच्या चारही बाजूंना तिन्ही स्तंभांमध्ये घरे असतात. दुसरं साहित्य लागतं सोंगट्या. प्रत्येक खेळाडूकडे 4 सोंगट्या असतात. साधारणपणे 4 रंगाच्या पिवळ्या, लाल, हिरव्या, काळ्या अशा 16 सोंगट्या वापरल्या जातात. 2 फासे असतात. मित्रांनो, सारीपाट हा केवळ एक खेळ नसून तो भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आजही काही ठिकाणी विशेषतः सणासुदीच्या काळात खेळण्याची परंपरा जपली जाते. आता हा खेळ कसा खेळायचा हे आपण पुढील व्हिडिओत नक्कीच पाहणार आहोत. धन्यवाद.